शिंदे साहेबांनी जी योजना सुरू केली होती लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये आता निम्म्याहून अधिक ज्या महिला आहेत त्यांना लाभ मिळणार नाही आहे. ई-KYCची विंडो बंद झाली आहे. कसं बघताय? तुम्ही चुकीचा प्रश्न विचारलेला आहे. कुठल्या आधारे आपण निम्म्या महिलांना लाभ नाही मिळत असं सांगितलं, हे आश्चर्याची बाब आहे. योजना सुरू होऊन आता 2 वर्ष होतील. मागच्या 2 वर्षामध्ये एकही पात्र महिला लाभार्थी वंचित राहू नये आणि एकही चुकीचा लाभार्थी लाभ घेऊ नये अशी आमची भावना आहे. 2.5 लाख उत्पन्न, गाडी नसलेले हे सर्व अफिडेविट आपण हमीपत्र घेतले होते. लाभार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून सोपी कार्यपद्धती मी स्वतः पुढाकार घेऊन त्या योजनेमधल्या ज्या अटी जाचक होत्या त्या सर्व रिलॅक्स केल्या. त्याचा गैरफायदा घेऊन काही चुकीच्या लाभार्थ्यांनी लाभ घेतलं. काही माणसांनी लाभ घेण्याचा प्रयत्न केला, काही गव्हर्नमेंटच्या सर्वांनी लाभ घेतला. त्या सर्व लोकांचं नाव कमी करायला पाहिजे आणि जे चुकीचे लाभार्थी आहे ते ई-KYCमुळे वगळल्या जातील. ई-KYCसाठी आपण मुदत वाढवून दिली आणि सुमारे 90% जास्त लोकांनी ई-KYC केलेली आहे. आता जे लोक ई-KYC ज्यांनी केली नाही त्यांच्यासाठी आपण परत मुदत वाढवून दिली. त्या मुदतीतही त्यांनी ई-KYC केली नाही. म्हणून गरीब पात्र लाभार्थी याला लाभ द्यावा, अपात्र लाभार्थ्याला कमी करावा. गरीब चुकीच्या लाभार्थीने लाभ घेतल्यामुळे खरा लाभार्थी याला वेदना होतात आणि म्हणून या योजनेमध्ये तपासणी करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्याचा शासनाचा धोरण है। देवरी में कुछ दिन पहले पुलिया को लेकर आंदोलन किया गया था कि जिस तरह ब्रिज बनना चाहिए साकोली जैसा उस तरह बनेगा, क्या बोलेंगे? जो निवेदन जैसे जैसे प्राप्त हो रहे हैं वो निवेदन पर हम ध्यान देते हैं और निवेदन पे कार्रवाई करते हैं। सरकार एक बाजू में विकास, दूसरे बाजू में व्यक्तिगत लाभ की योजना, दोनों योजना हम अच्छी तरीके से दे रहे हैं। महाराष्ट्र के किसान हो, महाराष्ट्र की महिला हो, महाराष्ट्र के युवक हो, चाहे महाराष्ट्र के सभी कैटेगरी के लोगों को सरकार न्याय देण्याचा प्रयत्न। गॅस सिलेंडरचे दर वाढलेले आहे, लाडकी बहीण पुन्हा चुलीवर आले आहेत, काय? हे बघा, काही प्रश्न आपल्या राज्याच्या हातात नाही आहे, ते आंतरराष्ट्रीय पातळीचं संकट देगावर आहे आणि तो काही एका राज्यात झालेला नाही आहे। एखादा यापूर्वी देखील जेव्हा गल्फ कंट्रीमध्ये वार झाला होता तेव्हा अशा पद्धतीचं पेट्रोल डिझेलचं संकट आलं होतं। म्हणून देशाला युद्ध नको, बुद्ध हवा आणि शांतीचा संदेश हवा। हे युद्ध केल्याने सामान्य माणसावर त्याचे दुष्परिणाम होतात, ते दुर्दैवाने झालेले आहे, कमी झालेले आहे। त्याला माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जे आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानाचा जर देशाच्या सर्व जनतेने त्यांना प्रतिसाद दिला तर मला विश्वास आहे की आपण कुठल्या संकटाला समोर जाऊ शकतो।